देख सकते हैं आप मेरे पीछे, ये हमारी ख्वाबों की ट्रेन जिसका बीड़ वासियों को बहुत दिनों से इंतजार था। अल्हम्दुलिल्लाह आप सबकी मेहनत से, हमारे नेताओं के, पॉलिटिशियन के, जिसकी भी मदद से बोलो, आज ये ट्रेन अल्हम्दुलिल्लाह यहाँ पर मौजूद है और ये कुछ देर में ये चलने वाली है। और ये देखिए पब्लिक में कितना उत्साह है। ये देखिए ये हमारी ट्रेन, ये भीड़ के लोग। कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा भैया। हाँ, खुशी। कुछ अल्फाज आप बोलना चाहेंगे इस बारे में? अल्फाज नहीं तुमको देख के बोलने का तो वाह वाह। हम आए हैं बीड़ रेलवे पर और आज जो कि बीड़ की ट्रेन का अपने इफ्तिताह है और हम बीड़ के शहर के लोगों से उनका रिव्यू जानेंगे कि उनको कैसा लगा। तो हमारे साथ है खुर्शीद भाई, आप जरा आपका अनुभव बताएंगे, कैसा आपको फील हो रहा है ट्रेन के बारे में? बहुत बढ़िया फील हो रहा है। हम जो तो बचपन से सुनते आ रहे थे कि बीड़ में रेल आने वाली है, रेल आने वाली है, रेल आने वाली है। हमारे बाप ने हमको बताए थे, लेकिन वो हमारी खुशी आज तक हमको अधूरी लग रही थी। आज जब बीड़ में रेल आई तो मैं भी हमारे बच्चों के साथ आया, इनको भी मालूम था कि रेल आने वाली है, रेल आने वाली है। वो हिसाब से जो तो हम यहाँ देखने के लिए आए। बहुत खुशी हो गई। आपको कैसे लगी? बहुत अच्छा लगा हमें। आपको कैसे लगा बेटे ट्रेन? अच्छा, बहुत अच्छा लगा। हाँ, आप सफर करेंगे इससे? कहाँ, नानी के घर को जाएंगे? पुणे जाएंगे? ओहो, पुणे जाना चाह रहे हैं। बोला। सर्वप्रथम रेल्वे बोर्डाचं मनापासून आभार मानतो आणि कैलासवासी गोपीनाथराव मुंडे, कैलासवासी विमलताई मुंदळा, प्राध्यापक सुशीलताई मोराळे, जनार्दन तुपे यांचे सगळ्याचं श्रेय मानतो। आणि हीच रेल्वे अशीच परळीला जावे आणि ह्या रेल्वेवरच बीडकरांचं स्वप्न पूर्ण होणार नाही। खऱ्या अर्थाने शेतकरी इथला सुखी झाला पाहिजे, जे ऊसतोड मंजूर इथला सुखी झाला पाहिजे, ऊसतोड थांबली पाहिजे, हे स्वप्न पूर्ण करा अशी आमची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण करताना हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे। ध्यान दीजिए, गाड़ी संख्या 1 समीर भाई के साथ में है और बीड़ रेलवे स्टेशन पर है। और आप इस बारे में क्या कहना चाहेंगे समीर भाई, कैसा लगा आपको? अच्छा लगा, बहुत दिन का सपना था और साकार हो गया आज। स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे जी का, इनका भी बहुत बड़ा सपना था। जितने भी बीड़ जिले के जो थे रह के गए, उनका सपना था, पूरा सबका था ये सपना और आज साकार हुआ। हमारे बचपन से सुनते हैं ट्रेन आएंगी आएंगी आएंगी, आखिर तो आ गई और सबको बहुत बहुत खुश है। सबकी तरफ देखो, सबको रौनक लग रही है, बहुत रौनक हो रही है, बहुत माशाल्लाह लग रहा। तुमचे शब्द कसे, तुमच्या मनामध्ये काय वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला सर बीड रेल्वे बद्दल? लहानपणापासून आम्ही वाट पाहत होतो, प्रतीक्षा करीत होतो की आज बीडवासियाचे पूर्ण स्वप्न साकार झालेले आहेत। आणि त्याबाबत मी प्रत्येक आज पाहतो ज्यांनी रेल्वेसाठी प्रयत्न केले, झगडले, उपोषण, निदर्शने, मोर्चे काढलेत, त्यांना आज यश प्राप्त झालेला आहे असं समजतो। यानंतरही असाच उत्साह आजपर्यंत कधी पाहिला नाही, तो उत्साह या ठिकाणी दिसून आलेला आहे। एवढं बोलतो, थांबतो। धन्यवाद। दिवसापासूनची अपेक्षा या बीडकरांची पूर्ण झालेली आहे आणि सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे आता। आणि ते आताच वासनिक साहेबांना सांगितल्याप्रमाणे हे काय आता म्हणजे हे रेल्वे आली म्हणजे काय सगळ्याचे प्रश्न सुटले तर असे नाही, कुठे नेत्याने यांनी त्यांनी कुणीच काय केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर ते अगदी बरोबर आहे। तर या जनतेसाठी आणि या बीडसाठी, बीडकरांसाठी रेल्वे आली इथं, याचं आम्हाला सगळं सर्वस्व समाधान आहे आणि असं सर्व सुरळीत परळीपर्यंत सुद्धा जावी ही अपेक्षा आम्ही लवकरात लवकर जावे अशी अपेक्षा करतो। जय हिंद। बोला। आज हम बीड़ रेलवे के स्टेशन पे हैं और हमारे साथ है बीड़ की जनता। अब हम इनसे कुछ सवाल पूछेंगे, इनका अनुभव पूछेंगे, इनकी खुशी के बारे में पूछेंगे। सर तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं सर। आता ही जी रेल्वे आहे हे सगळ्या बीड जिल्ह्यांना, बीड जिल्ह्यावासियांना प्रतीक्षेमध्ये होते की किती दिवसापासून येणार आहे, आज हिचं उद्घाटन आहे, त्यामुळे सगळ्यांना एकदम खुशीचं लहर आहे सगळ्यांकडे मनामध्ये। तुम्ही केव्हापासून, किती वर्षापासून ऐकत होते की ट्रेन येणार आहे म्हणून? माझं 34 वर्ष आहे, मी 34 वर्षापासून ऐकतोय सर। जसं मला कळत आहे तसं मी ऐकतोय सगळ्यांना की बाबा रेल्वे येणार आहे, पण आज स्वप्नपूर्ती व्हायला लागली सर, मनाला बरं वाटतंय। इकडे इकडे दोघं बी या, इकडे या। तुम्हाला पहिल्यांदा ट्रेन पाहून कसं वाटलं? आपले गावची, आपले शहरची ट्रेन पाहून कसं वाटलं तुम्हाला ते सांगा। मस्त मस्त वाटलंय। आणि तुम्हाला? खूप आनंद झाला। तिकडे बघून सांगा। खूप आनंद झाला। आता सर्वप्रथम कुठे जाणार तुम्ही ट्रेन मध्ये बसून?
अंबळनेर. अंबरनेर मावळीचं गाव. ओ ठीक आहे. आपला अनुभव आम्हाला तुम्ही शेअर करा जरा. कसा वाटला तुम्हाला? बीडची पहिली रेल्वे आपली चालू झालेली आहे. बीड मध्ये रेल्वे आली की रेल्वे आली ते सर्व बीड शहराला, बीड जिल्ह्याच्या लोकांना मी सुरुवातीला शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि आज ही जी काही गर्दी आहे ही रेल्वे बघायला गर्दी आली म्हणजे काय बीडच्या लोकांनी रेल्वे बघितली नाही असं बिलकुल नाही. बीडचे लोक विमानातून फिरणार आहेत, सगळे अरबपती लोक आहेत इथं, परंतु आपल्या दारात रेल्वे आली याचा आनंद लोकांना झालेला आहे. नाथापूर. आणि तुम्ही? नाथापूर. कसा वाटला आता बीडचं आपलं वातावरण? एकदम छान, मस्त. ट्रेन कशी वाटली? बघितली? केव्हा आले होते तुम्ही इथं? 11:30 वाजता आले होते. कोण कोण आले सोबत? मग कसं वाटतं सांगा जरा कॅमेरा बघून. कसं वाटतंय ट्रेन? आम्ही राहतो तोपर्यंत एसटी आम्हाला माहितच नव्हती रेल्वे. आणि जेव्हा खासदार हे होते का केशर बापू, त्यावेळेस म्हणायचे आमच्या गावात आलते, त्यावेळेस म्हणायचे बीडला रेल्वे येईन. आज पूर्ण झालं. यांचं पण स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आमचं पण स्वप्न पूर्ण झालेलं आहे. चल धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. आणि हा आनंद झाला जरी असला तरी काही राजकीय लोकांनी या ठिकाणी स्वतःच स्टंटबाजी करायला सुरुवात केली. त्यांना वाटतं त्यांच्या प्रयत्नातून झाली, परंतु कोणत्याही राजकीय नेत्याचा याच्यामध्ये काहीही वाटा नाही, त्यांचं काही श्रेय नाही. हे बीड शहर, बीड जिल्हा हा भारताच्या नकाशावर जर बघितला तर जवळपास मध्यवर्ती ठिकाणी येत आहे. सेंटरला बीड शहर येत आहे आणि अशा ठिकाणी रेल्वे नाही हे अतिशय इथल्या जे नेते आहेत, खासदार असतील, आमदार असतील, यांचं अपयश आहे. आणि देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांनंतर रेल्वे आली की आमचा आता आनंद साजरा करावा का दुःख काय सांगता येत नाही. परंतु बीडला जी रेल्वे आली ती रेल्वे बोर्डाची गरज होती, म्हणून भारताचं जे दक्षिण उत्तर टोक आहे हे जर रेल्वे लाईनने जोडायचं असेल तर बीड मध्ये त्यांना रेल्वे लाईन देणं गरजेचं होतं, म्हणून हे रेल्वे बोर्डाने केलेलं काम आहे. जसं तुम्ही बघितलं तर अहमदनगरला रेल्वे आहे, उस्मानाबादला आहे, परभणी आहे, परळी आहे, उस्मानाबाद आहे, सॉरी जालना आहे, औरंगाबाद, मनमाड, सगळ्या बाजूने बीडला रेल्वे आहे. फक्त बीड मध्ये रेल्वे नव्हती. आणि ही बीड रेल्वे जोडल्याच्या नंतर दक्षिण उत्तर जे भारताचा टोक आहे, काश्मीर ते कन्याकुमारी, हे रेल्वे लाईनने जोडणार होतं, म्हणून रेल्वे बोर्डाने केलेलं हे काम आहे. हे रेल्वे बोर्डाचं अभिनंदन आमच्या बीड जिल्ह्याच्या वतीने करतो. कोणत्याही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हे श्रेय घेण्याचं काम करू नये. तुम्ही किती कामाचे आहेत आम्हाला माहिती आहे. बीड जिल्ह्याचा तुम्ही उखंड करून टाकलेला आहे. आता बीड मध्ये रेल्वे आली, इथं बीड मध्ये काही रोजगार नाही, म्हणून तुम्ही नगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, इथं रोजगार करण्यासाठी रेल्वेने जा. रेल्वे मंडळाचे तुम्ही आभार माना आणि आपापला रोजगार स्वतःच निर्माण करा. तुमचा कोणताही सत्ताधारी तुम्हाला रोजगार देणार नाही. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ट्रेन आ गई, आपको कैसा लग रहा है? कैसा हाँ? आप कब से सुनते थे ट्रेन आने वाली है बीड में? बचपन से